राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालमीत काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शिवरायांच्या पुतळ्याला शिवरायांच्या चेहऱ्याला काळे फासून शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केल्यामुळे राहुरी शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शहरातील बुवासिंद बाबा तालमीतील शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्याची विटंबना केल्याची खबर राहुरी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने राहुरी शहरातील व्यापाऱ्यांनी पटापट आपले व्यवहार बंद केले व 10 मिनिटाच्या आत राहुरी शहर संपूर्ण बंद झाले। या घटनेची खबर राहुरी पोलीस स्टेशनचे संजय ठेंगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याची कल्पना दिली। श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवभुजे यांनी ताबडतोब आपला फौज फाटा बुवासिंद बाबा तालमीकडे वळवला। ही खबर सर्व शहरात पसरल्यानंतर बुवासिंद बाबा तालमीजवळ नागरिकांनी भयानक गर्दी केली व नागरिकांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा देत समाजकंटकांना ताबडतोब अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली। या घटनेची खबर संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने आमदार शिवाजीराव कर्डिले, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, सागर बेग शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, राहुरी शहर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, सुरेश बानकर, अमोल भानगडे या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी राहुरी शहराकडे धाव घेतली व त्यानंतर नगर मनमाड महामार्गावर शिवप्रेमींनी ठाण मांडले व सुमारे 2 तास रस्ता रोको आंदोलन केले। सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्ग पूर्ण ठप्प झाला होता। यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली। यावेळी अरुण तनपुरे, शिवाजीराव कर्डिले, सत्यजित कदम यांनी आंदोलकांची समजूत घालून रस्ता रोको थांबवण्याची आंदोलकांना विनंती केली व सर्वांनी राहुरी पोलिसात जाऊन रीतसर फिर्याद देण्याचे ठरले। यावेळी रस्ते गर्दीने तुडुंब झाले होते। नगर मनमाड महामार्गापासून आमदार शिवाजीराव कर्डिले, अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, सत्यजित कदम, सागर बेग यांनी पायी चालत जाऊन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी दाखल झाले। यावेळी हजारोंच्या संख्येने तरुण, नागरिक, व्यापारी हे सर्व एकवटले होते। जय